वैभव जंगम, प्रतीक, शुभम, पॉवर प्लेचं पहिलं षटक सुनील जंगम यांच्याकडे. शुभम आणि प्रतीक सलामीची जोडी तळदेव संघाकडून. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक सामना हा 4 षटकांचा असेल. दोन्ही संघाच्या कर्णधाराने याची नोंद घ्यायची आहे. षटकातला पहिला चेंडू, पहिला चेंडू खरोखर सुंदरसा चेंडू, निर्धार चेंडू लेक्साच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आणि चेंडू होतोय निर्धार. पहिला चेंडू, पॉवर प्लेचं षटक, एक हाणामारीचं षटक. या षटकामध्ये किती धावा येतात त्या बघूया. पुन्हा एकदा फटका चुकतोय, चेंडू निर्धार. सुंदरशी गोलंदाजी सुनील जंगम यांच्या माध्यमातून. 2 चेंडू निर्धार चेंडू टाकलेत. प्रतीक पुन्हा एकदा, सुरेख चेंडू होता, बॅटची कडा घेतोय, एसटी रक्षकाच्या हातात चेंडू जातोय. तिसरा चेंडू निर्धार. आतापर्यंत मिडल षटक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलं नाही. सुनील यांच्यावरती बघूया काय करतात ते. तळदेव संघासाठी या ठिकाणी महादेव पूजा भंडार श्री महादेव जंगम यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 501 रुपयाचं पारितोषिक आणि संघ विजय झाला तर 501 रुपयाचं पारितोषिक. तळदेव संघाने याची नोंद घ्यायची आहे. षटकातला चौथा चेंडू सुनीलचा. पुन्हा एकदा निर्धार चेंडू, खरोखर सुरेख अशी गोलंदाजी. अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात घालून या ठिकाणी सुनील गोलंदाजी करतोय. प्रतीकला जकडून ठेवलंय, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. पुन्हा एकदा पाचवा चेंडू, पुन्हा एकदा निर्धार चेंडू, खरोखर सुरेख गोलंदाजी धारदेव संघाकडून सुनील यांच्या माध्यमातून. खरोखर सुरेख अशी गोलंदाजी पाहायला भेटते. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. तळदेव संघाने आपलं अजून खातं खोललेलं नाही. प्रतीक खेळतो वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 0 या धावसंख्येवरती. षटकातला शेवटचा चेंडू काय होतंय पाहूया. पुन्हा एकदा मला वाटतंय जोरदार अपील केली जाते आणि या स्पर्धेतलं पहिलं मेडल ओव्हर सुनील जंगम. खरोखर सुरेख अशी गोलंदाजी, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. गुड बॉलिंग सुनील. 7 चेंडू, सुरेख चेंडू टाकले. या स्पर्धेतलं निर्धार षटक सकाळपासूनचा मला वाटतं आज 5वा सामना, दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सूरज जंगम. घोणसपूर कुठे असतील त्यांनी पाठीमागे झालेल्या सामन्यामध्ये सूरज जंगम यांनी सुरेखाची गोलंदाजी आणि फलंदाजी केली आणि सामनावीरचा पुरस्कार त्यांना या ठिकाणी दिला जातोय. अरुण जंगम गोरसपूर गावचे ग्रामस्थ आहे. त्यांच्या शुभ हस्ते सूरज जंगम यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. एक ट्रॉफी आहे खालून जाऊन, खाली 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 आहेत, खाली आहेत, इकडे इकडे खाली, अरे इथे खाली. दुसरा षटक संजय जंगमात. सुंदरचा चेंडू लेक्साच्या दिशेला चटकावला. 1 धाव तर घेतले. कटरचा वापर केला जातोय संजय जंगम यांच्या माध्यमातून. 1 धाव होते धावफलकावरती. तळदेव संघाचं खातं खोललं जातंय. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकाखेर संघाची धाव संख्या बिनबाद 1 धाव. पुन्हा एकदा बॅटची एज होते.
जेल ड्रॉप होतोय सागर जंगम यांच्याकडून आणि एक धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये चोरटी धाव काढली. 2 धावा भेटत आहेत. अरुण जंगम यांच्या शुभ हस्ते सूरज जंगम यांना सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. षटकातला तिसरा चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण धावतात चेंडूच्या खाली. काय होते पाहूया. 1 टप्पा 2 टप्पा करत चेंडू. मला वाटतंय 1 धाव भेटते. 2 धावा काढल्या सॉरी. 5 धावा रोखून ठेवले तळदेव संघाला धारदेव संघाने. पहिलं षटक निर्धार षटक, त्यानंतर संजय जंगम यांच्या माध्यमातून सुरेख अशी गोलंदाजी. आतापर्यंत 5 धावा दिलेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. फुलटाच होता. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू जातोय. ट्रॅव्हल होते का पाहूया. 1 धाव केले. दुसरी धाव पूर्ण होते. सिंगल डबलच्या धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते. 7 धावा. 4 षटकांचा सामना. 4 षटकामध्ये धारदेव सारख्या संघाला बलाढ्य संघ आहे. मोठी धावसंख्या उभारावी लागेल ती तळदेव संघाला. पुन्हा एकदा 1 धाव तर भेटले. सुरेखाचं क्षेत्ररक्षण सुजित जंगम यांच्याकडून. सिंगल डबल करत संघाची धावसंख्या वाढते. 8 धावा. आणि पंच निलेश खुणा करतायत. वाईड बॉलची एक अवांतर धाव भेटते तळदेव संघाला. 4 षटकांचा सामना. धावसंख्या जवळजवळ आपल्याला ती 40च्या 40 धावा प्लस करावी लागतील या मैदानावरती. लेग साईडच्या दिशेला क्षेत्ररक्षक सुनील आहे तिथे. किती धावा भेटतात पाहूया. 1 धाव तर पूर्ण केले. दुसरी धावाचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं सुनीलच्या माध्यमातून. 11 धावा धावफलकावरती. 2 षटकांची समाप्ती. अजूनही 2 षटक बाकी आहेत. 2 षटकामध्ये मोठे फटके आले तर कुठेतरी धावसंख्या आपली वाढू शकते. धारदेव संघासमोर मोठं आव्हान ठेवावं लागेल ते तळदेव संघाला. काय ते तळदेव संघासाठी ऑफर आहे. महादेव पूजा भंडार महादेव जंगम यांच्या तर्फे तळदेव संघाला प्रत्येक षटकारामागे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. संघ विजय झाला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला चेंडू. पंच निर्धार चेंडू आहे. अरुण जंगम यांच्याकडून सुद्धा तळदेव संघातील खेळाडूंसाठी ऑफर आहे. प्रत्येक षटकारामागे 100 रुपयाचं पारितोषिक आहे. दोन्ही खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. प्रत्येकाने प्रेमाचा सुरेख चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. रनआउटची संधी होती आणि पंच इशारा करतायत रनआउट. शुभम बाद होतोय. तळदेव संघाला हा पहिला धक्का होतोय तो शुभमच्या माध्यमातून. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय तो शुभम. शुभमची जागा घेण्यासाठी जातोय तो नागेश. प्रतीक अजून मैदानामध्ये आहे. सुरेख चेंडू. काय गोलंदाजी. बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव भेटते ती प्रतीकला. संघाची धावसंख्या वाढते ती 13 धावा. तिसरं षटक चालू आहे. अजून काही चांगले फटके आपल्याला पाहायला भेटत नाही. धावसंख्या खूप कमी आहे. 13 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक चालू आहे. अजून एकही षटक बाकी आहे. 4 षटकांचा हा सामना.
ऑफसाईडच्या दिशेला बॉलला दिशा दिले, बॉल जातो, चेंडू जातो चौकारच्या दिशेने, पाहूया. आणि मला वाटते हा पहिलाच चौकार येतोय तो. नागेशच्या बॅटमधून निघालेला हा पहिलाच चौकार. एका चौकारच्या साहाय्याने संघाची धावसंख्या वाढते ती 17 धावा. आता अशी फटकेबाजी करावी लागेल, प्रत्येक चेंडूवरती आघात करावा लागेल, संघाची धावसंख्या वाढवावी लागेल. 17 धावा धावफलकावरती आहेत. संघ अडचणीमध्ये आहे. पाहूया षटकातला पुढचा चेंडू प्रेम याचा. पाहूया या चेंडूवरती किती धावा भेटतात. एक धाव तर पूर्ण केले, दुसऱ्या धावचं रूपांतर होते का पाहूया. आणि मला वाटते 2 धावा पूर्ण होत आहेत. दोन्ही फलंदाजांना महादेव जंगम यांच्याकडून संघ विजय झाला तर 500 रुपये आणि प्रत्येक षटकाराला 500 रुपये. अरुण जंगम यांच्याकडून प्रत्येक षटकारामागे 100 रुपयाचं पारितोषिक आहे. अजूनही एक षटकाचा खेळ बाकी आहे. दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. भाऊ या ठिकाणी काय होतंय मैदानाच्या आतमध्ये. आणि हा गडी बाद होतोय, अंकुश रनआउट बाद होतोय. दुसरा धक्का, 2 गडी रनआउटच्या स्वरूपात बाद झाले आतापर्यंत. पहिला शुभम बाद झाला, त्यानंतर नागेश बाद झाला. 2 विकेट गेल्यात, तो देखील रनआउट. संघाची धावसंख्या कुठेतरी रोखून ठेवली ती धारदेव संघाने. संघाची धावसंख्या होते 20 धावा, 2 गडी बाद 20 धावा. तळदेव संघाचा राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. बॅट्समॅन नेम शेवटचा षटक, पहिला चेंडू. पंच इशारा करतायत अवांतर धाव, वाईट धाव, वाईट चेंडू होता, एक अवांतरदार. शेवटचं षटक आहे, या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल प्रतीकला. 21 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ झालाय, 4थं षटक चालू. सुरेख फटकवला, चेंडू चाललाय 1-2 करत आणि 1 धाव घेतले. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. आता या ठिकाणी प्रतीकला हात खोलावे लागतील. संघाला धावसंख्या मोठी बदल मारायचे असेल तर कुठेतरी चांगली फटकेबाजी करावी लागेल. आपल्याला ऑफर सुद्धा आहेत प्रत्येक षटकार चौकारावरती. पुन्हा एकदा नेदा चेंडू, सुरेख चेंडू होता, पाहूया काय होतंय. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आत्महत्या. 3 गडी आतापर्यंत रनआउट झाले तळदेव संघाचे. सुरेख अशी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण बघा भेटते ते आपल्याला धारदेव संघाकडून. नारायण जंगम एक अनुभवी खेळाडू तळदेव संघाकडून आतापर्यंत आपल्या गोलंदाजीवरती चांगल्या फलंदाजांना थांबवून ठेवतात. आज ते फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतात. शेवटचं षटक चालू आहे, षटकातले काही चेंडू बाकी. 3 गडी बाद झालेत. दोन चेंडूंचा खेळ झालाय, 4 चेंडू बाकी आहेत अजून. 23 धावा धावफलकावरती. अजून 4 चेंडूवरती चांगले फटके, मोठे फटके पाहायला भेटले तर कुठेतरी धावसंख्या वाढू शकते. सुरेख चेंडू, निर्धार चेंडूची सांगता पाहायला भेटते. काय गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये धारदेव संघाकडून. आतापर्यंत बघितलं तर पहिलं षटक एक मेडल षटक बघायला भेटलं ते सुनीलच्या माध्यमातून. पुढचा चेंडू, वाव, खरोखर सुंदर अशी गोलंदाजी
सुरेख असा बॉल टाकला होता. चार चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती षटकार की चौकार येत आहेत बघूया. डावकुऱ्या फलंदाज सुरेख असा फटका चटकवला. किती धावा बोलतात. 1 धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला या ठिकाणी आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. या इनिंग मधला शेवटचा चेंडू. या चेंडूवरती कुठेतरी मोठा फटका येणं गरजेचं आहे. 25 धावा धावफलकावरती. आणि अवांतर धाव 1 धाव एक्स्ट्रा भेटते ती तळदेव संघाला. संघाची धावसंख्या वाढते 26 धावा. सुरेख पटकवलाय. शतरक्षक आहे. काय होते पाहूया. सुरेख अशी शतरक्षण पाहायला भेटलं आपल्याला. 1 धाव तर भेटले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण झाला. तिसऱ्या धावाचा प्रयत्न केलाय आणि या ठिकाणी गडी बाद. चंद्रेश्वरा पीठ चांदणे रामेश्वरा फुलांचा रथ गेला चंद्रेश्वरा. आंबेलटा पेल्यानं रुमड पिकला रुमडात भोगड चौकला. आंबेलटा पेल्यानं रुमड पिकला रुमडात भोगड चौकला. चौकला चौकला आंबेलटा पेल्यानं चौकला. चौकला चौकला आंबेलटा पेल्यानं चौकला. बरे 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 शाबास. वा किती आनंद झाला. वा किती आनंद झाला. मंडलेश्वर देवाचा उत्सव आला. वा किती आनंद झाला. वा किती आनंद झाला. वा किती. तळदेव संघाकडून 28 धावा काढल्या गेल्यात. 29 धावांचं टार्गेट ठेवलंय ते धारदेव संघासमोर. यानंतर होणारा सामना वाघावळे विरुद्ध गोनसपर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी येत आहे. चालू सामन्याचे पंच म्हणून काम पाहतायत गाळदेव गावचे सुपुत्र निलेश जंगम आणि चगदेव गावचे सुपुत्र वैभव जंगम. मोळेश्वर संघाचा कर्णधार सूरज जंगम कुठे असतील त्यांनी माझ्याशी संपर्क साधायचा आहे. त्यांचं पारितोषिक द्यायचं आहे. मोळेश्वर संघाचे सूरज जंगम आणि अंकुश जंगम आपण षटकार मारले होते. सूरज जंगम यांच्याकडून पहिल्या षटकामध्ये काहीतरी 2 षटकार मारले होते. सूरज जंगम मोळेश्वर. बाब्या कुठे असतील त्यांनी यायचं आहे. संपर्क साधायचा आहे माईकशी. सेकंड इनिंगला सुरुवात होते. तळदेव विरुद्ध धारदेव असा चालू असलेला सामना. गोनसपूर आणि वाघोळे संघाचे कर्णधारांनी टॉच करून घ्यायचं आहे. हेच आहे ना पूजा भंडार. महादेव जंगम पूजा भंडार. श्री महादेव जंगम यांच्याकडून प्रत्येक विकेट मागे 100 रुपयाचं पारितोषिक. तळदेव संघाच्या गोलंदाजांनी याची नोंद घ्यायची आहे. आपण षटकाराचं पारितोषिक गमावलेलं आहे. आता आपण या ठिकाणी विकेट घेतल्या तर प्रत्येक विकेट मागे आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. सूरज जंगम यांना या ठिकाणी
षटकारामागे 100 रुपये भेटणार होते, ते पारितोषिक आपल्याला दिलं जात आहे. अरुण जंगम आणि ते कोण आहेत, महादेव जंगम यांच्या शुभ हस्ते सूरज जंगम याला प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. वाघावळे पहिला चेंडू आणि मला वाटतंय 2 धावा भेटतात त्या सुनीलला. यानंतर होणारा सामना वाघोळे विरुद्ध घोणसपूर. वाघोळे संघाने नाणेफेकी कौल जिंकलेला आहे. आपला निर्णय लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. प्रतीक याचं पॉवर प्लेचं षटक. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी मिस फिल्डिंग पाहायला भेटते आपल्याला आणि 1 धाव भेटते ती सुनीलला. आणि या ठिकाणी धारदेव संघाच्या दोन्ही फलंदाजांसाठी पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक संपत जंगम यांच्याकडून आणि घोणसपूर गावचे सुपुत्र अरुण जंगम यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक प्रत्येक षटकारामागे. पुलटा चौथा स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. चेंडू चाललाय चौकारच्या दिशेने. पाहूया नारायण जंगम यांचं सूर्यकाचं शतरंग पाहायला भेटलं. 2 धावा वाचवलेत आपल्या. 1 धाव वाचवले खरोखर. 3 धावा काढलाय चेंडूवरती. सूर्य क्षेत्ररक्षण नारायण जंगम यांच्याकडून. रिव्हर्स मारलाय. सूर्य पटका आहे. बॉल चाललाय चौकारच्या दिशेने आणि मला वाटतं हा चौकार. 4 धावा. पहिलं षटक चालू आहे. पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक. या षटकाचा पुरेपूर फायदा घेतलाय तर सुनीलने. संघाची धावसंख्या 10 धावा धावफलकावरती. खूप छोटं आव्हान आहे. 29 धावा करायच्या आहेत. 24 चेंडू 29 धावा. पुन्हा एकदा लेग साईडला मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू काही पट्ट्यात आणि निर्धार चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला भेटते. 5 चेंडूचा खेळ झाला. 10 धावा धावफलकावरती. 19 धावांची गरज. 19 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक केलाय आणि मला वाटतंय हा दुसरा चौकार सुनीलच्या बॅटमधून निघालेला. दोन्ही चौकार रिव्हर्स अटॅक केले होते. सूर्यकाची फलंदाजी सकाळपासून सुनील यांच्याकडून पाहायला भेटते. संघाची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती. पहिलं षटक एक महागडे षटक म्हणावं लागेल ते प्रतीकचं. आता मात्र इथून पुढे 18 चेंडू 15 धावा. प्रत्येक षटकारामागे 100 रुपयाचं पारितोषिक संपत जंगम यांच्याकडून. धारदेव संघासाठी दोन्ही फलंदाजांची नोंद घ्यायची आहे. तसेच तळदेव संघातील प्रत्येक गोलंदाजाला एक सुवर्ण संधी आहे. एक विकेट घेतली तर 100 रुपये. महादेव पूजा भंडार श्री महादेव जंगम यांच्याकडून प्रत्येक गोलंदाजाने याची नोंद घ्यायची आहे. एका विकेट मागे 100 रुपयाचं पारितोषिक. यानंतर होणारा सामना वाघावळे विरुद्ध घोणसपूर. वाघावळे संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दुसरा षटक शुभम यांच्या हातामध्ये चेंडू आहे. पाहूया शुभम टू शुभम. सुरेख पटका आहे. मला वाटतं सुरत बॉलला दिशा आणि या ठिकाणी 1 धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. हा हा लेग साईडच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न. चेंडू मिस होतोय आणि निर्धार चेंडू. शुभम जंगम यांना जर आउट केलं तर पारुनाथ जंगम यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे ते शुभमला.
सुरेख चेंडू ऑफसाईडच्या दिशेला गटवला आहे. एक धाव तर घेतले. दुसराचा प्रयत्न मला वाटतंय या ठिकाणी काय होते आणि या ठिकाणी 2 धाव पूर्ण. तिसरा धावेचा प्रयत्न होतोय का? नाही. 18 धावा धाव बलकावरती. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक. वाव, काय फटका मारलाय आणि रिव्हर्स अटॅक केलाय. पंच इशारा करतायत. षटकार 6 धावा. 100 रुपयाचं पारितोषिक संपत जंगम आणि अरुण जंगम यांच्याकडून शुभम जंगमला. आणि या ठिकाणी शुभमच्या यष्ट्या उद्ध्वस्त केलेत. 500 रुपयाचे पारितोषिक जिंकले ते शुभम जंगमने. सुरेख गोलंदाजी. काय शुभम जंगम यांनी शुभम जंगमला आउट केलं. 500 रुपयाचे पारितोषिक. या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली. या फेमस बॅटमनची कशी दांडीच उडवली. या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली. या फेमस बॅटमनची. शुभमची जागा करण्यासाठी जातो तो समीर. 5 चेंडू 5 धावांची गरज इथून पुढे दारदेव संघाला. सुरेख यॉर्कर मारलेला चेंडू होता. बॅटला दिशा दिले बाबूया काय होतं ते. एक आणि चौकाऱ्या दिशेने चेंडू जातोय. सुरेख अशी क्षेत्ररक्षण पाहायला भेटते ते दारदेव संघाकडून. 3 धावा या ठिकाणी काढल्या जात आहेत. इथून पुढे 2 धावांची गरज दारदेव संघाला विजयासाठी. तिसरं षटक नारायण जंगम यांच्या हातामध्ये चेंडू. 2 धावांची गरज फक्त दारदेव संघाला विजयासाठी. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न. नेटदार चेंडू. सुंदर असा चेंडू तळतोय तो नारायण. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण आहे. चेंडू खाली. जेल होतं का पाहूया. आणि जेल ड्रॉप होतं या ठिकाणी. खरोखर सुवर्ण संधी होती या ठिकाणी. एका विकेट मागे 100 रुपयाचं पारितोषिक होतं. एक धावेची गरज. आणि या ठिकाणी दारदेव संघ विजय होतोय. अंतिम 3 मध्ये जातोय तो दारदेव संघ. शुभम जंगम तळदेव यांनी